मैयानी भगवंताला तयार केले गाई चारण्याकरता। भगवंताचा पहिला दिवस। गाई गोपाळ यमुनेच्या तटे तटे तटी येते पानिया मिळून जग येते पानिया मिळून जग येते पानिया मिळून जग। गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तटी 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 पानिया मिळून जग येते पानिया मिळून जग येते पानिया मिळून जग। गावोना खेळते वाळवंटे गावोना खेळते वाळवंटे मनाची पाऊसची हो मनाची पाऊसची हो। गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तटी तटी यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तटी 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 पानिया मिळून जग येते पानिया मिळून जग येते पानिया मिळून जग। गाई गोपाळ यमुनेच्या तटी गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पानिया मिळोनी जग जेठी येती पानिया मिळोनी जग जेठी। आणि लहान लहान वासर आणि लहान लहान गोपाळ भगवंतांनी घेतलेले आणि भगवंत निघालेले। यशोदा मैयाने आज भगवंताला पहिला दिवस आहे भगवंताचा म्हणून भगवंताला सजवलंय। यशोदा मैयानी भगवंताला पिवळा पितांबर घातलेला आहे, मोर मुकुट घातलेला आहे, एक काठी हातामध्ये दिलेली आहे आणि खांद्यावरती कांबळी घोंगडी टाकलेली आहे आणि भगवंत निघालेत लहान लहान वासरांना घेऊन। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल बीचनो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो
आयो तेरो छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटे से मेरो छोटे से मेरो लहान लहान वासरांना घेऊन भगवंत गेलेले आणि यशोदा मैया आपल्या लालाची दिवसभर चिंता करू लागली. आज लाला गाईला घेऊन गेलेला, वासराला घेऊन गेलेला आहे. सारखं यशोमती मैया आपल्या महा दरवाजावरती यायची आणि लालाला पाहिजे तो आलाय का नाही. आणि आज कसा तरी यशोदेचा दिवस गेला. आज दिवसभर भगवंत नाहीयेत घरामध्ये. चिंता वाटली यशोदा मैयाला. आणि संध्या बेला झाली. संध्याकाळच्या वेळी भगवंत वासरांना घेऊन घरी वापस आले. यशोदेनं पाहिलं, यशोदेला आनंद वाटला. वा, लाला आला, लाला आला. यशोमती मैया पळत पळत गेली आणि भगवंताला आलिंगन दिलं. लाला आला तू. आनंद वाटला यशोदेला. यशोदेने निरखून पाहिलं, भगवंताच्या डोक्यावरती मोर मुकुट आहे, हातामध्ये काठी आहे, पिवळा पितांबर आहे, सगळं आहे. परंतु यशोदेला घोंगडीच दिसणं झाली. अरे लाला, घोंगडी कुठं टाकली तू? भगवंताला आठवण झाली. ओ हो, आपण घोंगडी विसरलो. कुठं विसरलो पत्ताच नाहीये. यशोदेने विचारलं, घोंगडी कुठं गेली लाला? भगवंताने सांगितलं, मैया मोरी कमरी चोरी गई. मैया, माझी घोंगडी चोरीला गेली. यशोदेने विचारलं, अरे तुझी घोंगडी कोणी चोरली? तू तर चोरांचा शिरताच आहेस. सगळ्यांचा घरचं लोणी चोरणारा तू, आणि तुझं कोणी चोरलं? यशोदेने विचारलं, चोरीला गेली, मग कोणी चोरली? शोधाशोध केली नाहीस? आई, थांब ना, मला सांगू तर दे. मी घोंगडी शोधू लागलो. मैं कमरी की खोज कर नहीं सब सो पूछ नहीं. एक कहत कान्हा तोरी कमरी जमुना में जात बही. आई, मी घोंगडी शोधू लागलो. शोधता शोधता एकदा गोपाळाने आवाज दिला आणि त्यांनी सांगितलं, अरे कन्हैया, तुझी घोंगडी यमुनेमध्ये वाहत गेली. तुला कळालंच नाही. मैया, माझी घोंगडी यमुनेमध्ये गेली. यशोदेने सांगितलं, मग तुला पोहता येत नाही? यमुनेमध्ये उडी मारायला पाहिजे, तू घोंगडी आणायला पाहिजे होती. आई, मी उडी मारणार इतक्यामध्ये दुसऱ्या गोपाळांनी आवाज दिला. मैं कमरी की खोज कर नहीं जमुना की गैल गही. एक कहत काना तोरी कमरी सुरभी चबायलही. दुसऱ्या गोपाळांनी आवाज दिला, अरे लाला, तुझी घोंगडी गायीनं खाऊन टाकली, आम्ही पाहिलं.
यशोदेने सांगितलं, अरे घोंगडी गाय कशी खाईल? आई, मी गायीकडे शोधाशोध करू लागलो, कोणत्या गायीनं घोंगडी खाल्लेली. इतक्यामध्ये तिसऱ्या गोपाळांनी आवाज दिला, मैं कमरी की खोज कर नहीं त खीर का की गैल गही. एक कहत कान्हा तोरी कमरी राधा चुरायलही. मैया, मला एका गोपाळाने सांगितलं माझी घोंगडी त्या राधेनं चोरली. यशोदा मैया म्हणली, राधेची ही हिम्मत, इथे येऊन तिने घोंगडी चोरली तुझी, तिला सोडणार नाही मी. तुझे काय धर्म झाल, माझ्या लालाची घोंगडी चोरावी तिने? यशोदा मैयाने कृष्णाच्या हाताला पकडलं. चल म्हणे, तिची पाहते मी, खबर घेते, आज चांगलं सबक शिकवते. माझ्या लालाची घोंगडी चोरायला लागली. यशोदा मैयाने हात पकडला आणि ओढू लागली लालाला, आणि ओढू लागली त्यावेळेस चल बूझती हूँ राधा सो मैया ने बा गई. सूरदास तब नंद नंदन के नैनन नीर बही. राधेनं यशोदेनं सांगितलं, चल मी तिची खबर घेते, तिला 2-3 खरी खोटी सांगते. असं म्हटल्याबरोबर भगवंताच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. भगवंताला वाटलं, आता मैया राधेला विनाकारण बोलत राहणार, आणि राधा माझा आराध्य आहे. भगवंताच्या डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. यशोदा मैयानी भगवंताच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि घोंगडीचा नाद सोडून दिला. अरे लाला, अशी घोंगडी जाऊ दे ना, त्या घोंगडी करता तुझ्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागले. लाला, काय झालं? भगवंताने आपले नेत्र पुसले आणि मैयानी घोंगडीचा नादच सोडून दिला. लाला, तुला उद्याच्याला रोज दुसरी घोंगडी देऊन टाकेल मी, चिंता करू नको. रोज भगवंत गोचारण लीला करायचे, गायी घेऊन जायचे, यमुनेच्या किनाऱ्यावरती वेगवेगळे खेळ खेळायचे भगवंत. आणि आज खेळ खेळता खेळता कंसानी बकासुराला पाठवलं. सवय बको नाम महा असुरो बकरूप धरी आगत्य सहसा कृष्णम तीक्ष्ण तोंडोग्र सद्बलिही. गोचारण लीला करू लागले भगवंत. आज मधुमंगलाचं सहजच लक्ष गेलं यमुनेच्या किनाऱ्यावरती, आणि मधुमंगलला एक भयंकर मोठा बगळा दिसला. आश्चर्य वाटलं त्या मधुमंगलला. मधुमंगलनं सांगितलं, अरे कन्हैया, या वृंदावनची विशेषता काय, आगळी वेगळीच आहे बाबा. आम्ही असे पक्षी भरपूर पाहिले, बगळे भरपूर पाहिले, परंतु असा बगळा आज आम्ही प्रथम वेळेस पाहायला लागलो. एवढा मोठा बगळा. हो, परंतु मला वाटायला हा कदाचित राक्षस असेल. बाळ गोपाळ भिवू लागली. हो हो. भगवंतांनी सांगितलं, अरे मी तुमचा सेनापती तुमच्या जवळ आहे ना, घाबरायला काय झालं, चिंता करू नका, मी पाहतो. भगवंत जवळ गेली त्या बगळ्याच्या. बगळ्याला स्पर्श केला भगवंतानी, पण बगळा टसकिमस नाही, एका जागेवर शांत. भगवंतानी गोपाळांना हात दाखवलं, गोपाळांनो चिंता करू नका, बगळा एकदम शांत आहे, काही करणार नाही आपल्याला. अरे घाबरता का, हे वृंदावन आहे, इथं भक्त लोक राहतात, राक्षस लोक येऊ. भगवंत गोपाळा बरोबर बोलूच लागले. बोलता बोलता बगळ्याला अवसर सापडला आणि बगळ्याने चोच विकसित केली आणि भगवंताचा नाश्ताच करून टाकला, गिळून टाकलं भगवंताला. बाळ गोपाळ घाबरले. कन्हैया गेला, कन्हैयाला वाचवा, कन्हैयाला वाचवा, सगळीकडे हाहाकार. आणि बगड्याने भगवंताचं काम तमाम करून टाकलं असं बाळगोपाळांना वाटू लागलं. परंतु बाळगोपाळ घाबरलेले सुद्धा होते. भगवंतानी आपल्या शरीराला असं तापवलं की त्या बगड्याला वाटलं आपण एखादा कोळसा गिळला काय केला.
जसा गिळला होता तसा वमन करून टाकला त्या बगळ्यांनी. आणि जसं भगवंत खाली आली, बाळगोपाळांना आनंद झाला, परंतु बगळ्यांनी भगवंताबरोबर युद्ध प्रारंभ केलं. जिथं जिथं तो बगळा चोच मारायचा, भगवंत आपला वार चुकवायचे. आणि युद्ध करता करता एवढं युद्ध झालं बगळ्याचं आणि भगवंताचं. भगवंत सुद्धा वार चुकू लागले, एवढे चपल भगवंत. आणि यावेळेस चोच मारणार तो बगळा, भगवंतानी त्याची चोच पकडली. आपण काकडी चिरतो का नाही महिला वर्ग, मधोमध जशी काकडी चिरतो तसं भगवंतानी असा फाडला, चिरफाड करून टाकलं त्या बगळ्याचं. गोविंदाय नमो नमः. या माध्यमातून रोज वेगवेगळ्या लीला करत करत भगवंत गाईला चारण्याकरता घेऊन जायचे. गोपिकांना आनंद वाटायचा. भगवंताला पाहिल्याशिवाय गोपिकाचा दिवस जात नसायचा. देखे बिन काना जब मन नहीं माना, इन आँखों से आज हमने ब्रह्म पहचाना. रोज काही ना काहीतरी लीला. भगवंत गोचारण लीला करता करता एक वेळेस त्या गोपाळामध्ये एक मनसुखा नावाचा भगवंताचा सखा होता. त्या मनसुखाने सांगितलं, अरे कन्हैया, तू स्वतःला देव समजून बसलास बाबा. मोर मुकुट काय घालायला लागलास, पिवळा पितांबर घालायला लागलास तू. मुरली आहे तुझ्या, बासुरी तुझ्या हातामध्ये वाजवतोस. सगळे देवता लोक तुझ्या दर्शनाकरता लालायित आहेत. तू भगवंत आहेस. परंतु मनसुखाने सांगितलं, कन्हैया, आजपासून मी भगवंत बनणार. तुझा मोर मुकुट मला दे, तुझी बंसी मला दे, पिवळा पितांबर. भगवंताने सांगितलं, अरे मनसुखा, भक्त बनण्यामध्ये जी मजा आहे ती भगवंत बनण्यामध्ये नाहीये. लहान बनण्यामध्ये जी मजा आहे ती मोठं बनण्यामध्ये नाहीये. म्हणून संत लोकांनी सांगितलं का नाही, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा.
म्हणून भगवंतानी सांगितलं, अरे मनसुखा, तू भक्त ठीक आहे, भगवंत बनण्याच्या चक्कर मध्ये पडू नकोस. मनसुखाने सांगितलं, का मी भगवंत बनू शकत नाही? अरे भगवंत बनणं किती सोपं आहे का नाही? या तुझा मोळ मुकुट घालायचा, बस. बासुरी हातामध्ये घ्यायची, तुझा पितांबर घालायचा. याच्यामध्ये वेगळं काय? दे तुझा मोर मुकुट दे. भगवंतानी सांगितलं, मनसुखा जमणार नाही तुला. नाही नाही, बिलकुल जमणार मला. तुला काय वाटायला लागले? तुलाच एकट्याला जमतं काय भगवंत बनणं? मला सुद्धा जमतं. नाविलाज झाला. भगवंतानी सांगितलं, पाय बाबा तुझी इच्छा. भगवंतानी आपला मोर मुकुट देऊन टाकला मनसुखाला. पिवळा पितांबर दिला, बासुरी दिली, काठी दिली, गळ्यामध्ये माळा घातल्या तुळशीच्या. आणि मनसुखा म्हणला, आजपासून तू माझा भक्त, मी भगवंत. भगवंत म्हणले, ठीक आहे. जसं भगवंत ठुमुक ठुमुक करून चालायचे, तसं मनसुखा चालायला लागला. आता तू बैस, चिंता करू नको, मी तुझी रक्षा करण्याकरता आहे. आणि मनसुखा चालता चालता भगवंत बनलेला आहे तो. आज चालता चालता या जंगलामधून त्या जंगलामध्ये चालायला लागला. इतक्यामध्ये कंसानी प्रलंबासुराला पाठवलं. भयंकर त्याचं तेज, त्या प्रलंबासुराची ताकद. त्याला कंसाने सांगितलंच होतं, त्या प्रलंबासुराला, माझा शत्रू आहे, लहान आहे. कसा आहे तो? मुरलीवाला आहे, मोर मुकुट धारण करतो, पिवळा पितांबर काय घालतो. सगळे चिन्ह सांगितले. प्रलंबासुर पाहू लागला. यमुनेच्या किनाऱ्यावरती बाळगोपाळामध्ये कोण येतो, आणि हे मनसुखा यांनी काय केलं? आज भगवंताचा वेश धारण केलाय, डोलत डोलत चाललेला आहे. प्रलंब आला. प्रलंबाची सावली बघितली त्याने. एवढी मोठी सावली कुठून आहे? वर बघितलं आकाशामध्ये, तो एवढा मोठा भयंकर राक्षस. घाबरला मनसुखा, घाबरला. आणि इतक्यामध्ये प्रलंबासूर पाठीमागा आला, थोडीशी एक चापट मारली मनसुखाला, तर मनसुखा मूर्छितच झाला. मारायच्या वेळी मनसुखा जोरात ओरडला, कन्हैया धाव, आणि मूर्छित झाला. मनसुखा दुसरा बुक्का मारणार, भगवंताच्या कानावरती भक्ताचे शब्द गेले, आणि तत्क्षण भगवंत तिथं प्रगट झाले. तो मारणार, भगवंतानी बुक्का त्याचा धरला, आणि आपली एक छातीवरती बुक्का मारल्याबरोबर प्रलंबासुराचा उद्धार झाला. भगवंतानी मनसुखावरती नेत्र कृपा केली. मनसुखा जसा झोपेतून उठावा तसा उठला, आणि भगवंताचे पाय धरले. कन्हैया, हा मोर मुकुट तू घे बाबा, ही बासुरी तू घे, तुला शोभा देते. भगवंत बनणं आमच्या बसची बात नाहीये. म्हणून आजकाल कोणी भगवंतच बनायला लागले महाराज. जे येईल तो रीती सिद्धी थोडीशी आली की स्वतःला भगवंत मानायला लागलो आपण. परंतु महाराज, भगवंत बनणं किती अवघड आहे हे भगवंताला माहिती आहे. म्हणून भगवंताचे दास बनावं, भगवंत बनण्याच्या चक्कर मध्ये पडू नये माणसाने. बोलो राधे राधे. आणि आपला आग्रह सोडला. मनसुखा आधी गोपाळ भगवंता बरोबर खेळ खेळू लागले यमुनेच्या किनाऱ्यावरती. स्वतःला छोट बनवलं मनसुखाने. अनेक अनेक खेळ भगवंता बरोबर गोपाळ खेळायचे. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मातो. 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 हे विठी दांडू पोरा, खेळ विठी दांडू, खेळ विठी दांडू पोरा, खेळ विठी दांडू. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मातो. 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 वेगवेगळे खेळ भगवंत बरोबर
गोपाळ खेळायचे. खेळे भवराग बाई भवरा, खेळ भोरा गबाई भोरा, खेळ भोरा गबाई भोरा, खेळ राधिकेचा यवना, राधिकेचा नवरा नवरा नवरा, खेळ भवराग बाई बाई भोरा, खेळ भोरा बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा, खेळ भोरा गबाई भोरा, खेळ भोरा गबाई भोरा, खेळ भोरा गबाई भोरा. वेगवेगळे खेळ खेळायचे आणि भक्तांना आनंद द्यायचे. भगवन रोज गायी चारण्या करता यायचे. आज गायी चारू लागले. चारता चारता मधुमंगलाचं लक्ष दिलं. आज कंस मामाने आघासुराला पाठवलं. अगनाम पाप अजगराच्या रूपामध्ये आलेला आहे हा. भगवंताला मारण्याकरता कंसाने प्रेरित केलेले. त्या आघासुराने आपलं तोंड विकसित केलं. खालचं तोंड पृथ्वीला तर वरचं आकाशामध्ये भिडू लागलं. मधुमंगलनं पाहिलं. ओहो, श्रीदामाला सांगितलं, अरे श्रीदामा, या वृंदावन मध्ये आपण वेगवेगळे विचित्र विचित्र घटना पाहायला लागलो. एवढी मोठी गुफा आपण कधीच पाहिली नाही. वास्तविक तर ती गुफा नव्हती, ती अजगराचं मुख आहे. परंतु बाळ गोपाळ गुफा समजून बसले. मधुमंगलनं सांगितलं, एवढी मोठी गुफा आहे श्रीदामा, तर आपण जाऊन पाहायला पाहिजे. एवढी गुफा आपण कधी पाहिली नाही. चला, सगळे लोक बाळ गोपाळ त्या गुफेमध्ये प्रविष्ट होऊ लागले. त्या आघासुराने आपली जीभ बाहेर काढली होती आणि त्या जिभेवरून चालू लागले आघासुराच्या. एवढा मोठा सुंदर रास्ता. मधुमंगलनं सांगितलं, किती सुंदर रास्ता आहे, इथे कोण राहत असेल या गुफेमध्ये? श्रीदामाने सांगितलं, अरे साधू लोक राहत असतील इथे. भगवंताने आवाज दिला, अरे गोपाळांनो, ती गुफा उफा काही नाहीये, तो अजगर आहे. ज्या वेळेस आपण पापामध्ये प्रविष्ट होतो त्यावेळेस आपलं अंतर्मन आपल्याला सांगत राहतं, अरे हे पाप आहे, तू करू नको. परंतु आपण आपल्या अंतर्मनाचं ऐकतो का? ऐकत नाही महाराज. बाळ गोपाळांनी भगवंताकडे लक्ष दिलं नाही, काही नाही. आणि बाळ गोपाळ त्या मुखामध्ये प्रविष्ट झाले. परंतु त्या अजगराला आणखीन प्रतीक्षा होती. कोणाची? आपल्या शत्रूची. जोपर्यंत शत्रू आतमध्ये येत नाही तोपर्यंत काही करायचं नाही. भगवंताला वाटलं बाळ गोपाळ गेलेले, आपले भक्त गेलेले, भक्ताला अडचणीमध्ये कसं सोडावं. भगवंत सुद्धा त्या अजगराच्या मुखामध्ये प्रविष्ट झाले. भगवंत मध्ये आल्याबरोबर अजगराने आपलं मुख बंद करून टाकलं आणि बंद केल्याबरोबर लगेच विषाचा प्रभाव सोडायला सुरुवात केली. एवढं विष, आता अजगराचं एवढं विष. बाळगोपाळ घाबरले. कन्हैया कन्हैया धावा करू लागले. एवढं विष भयंकर टाकलं त्या अजगराने की बाळगोपाळ मूर्छित होऊन गेले. आपल्या बाळगोपाळाची दशा बघितली भगवंतानी. भगवंताला भयंकर राग आला आणि भगवंतानी आपलं शरीर वाढवलं. एवढं वाढवलं त्या अजगराच्या ताकदीपेक्षा काही ताकदीनं भगवंतानी त्याचं मुख फाडूनच टाकलं. बोल भक्त वत्सल भगवान की जय. आगासुराचा उद्धार झाला. गोपाळ म्हणू लागले, कन्हैया, भगवंतानी नेत्र कृपा केली गोपाळावरती आणि भगवंताला सांगितलं, कन्हैया खूप भूक लागली रे. भगवंताने सांगितलं, मग आपापल्या शिदोऱ्या जमा करा, एकत्रित करा. झाडावरती टांगलेल्या शिदोऱ्या काढल्या आणि बाळ गोपाळ यमुनेच्या किनाऱ्यावरती जेवायला बसले. सगळ्यांनी एकत्रित काला केला. मधोमध भगवंत बसलेले. प्रत्येकाला वाटायला कृष्णाने माझ्याकडे पाहावं. मधुमंगलला वाटायले, श्रीदामाला वाटायले, मनसुखाला वाटायला लागले, श्रीवत्सला वाटायला लागले. भगवंताने असं रूप धारण केलं की प्रत्येकाला वाटायले कृष्ण माझ्याकडेच पाहायला लागलेला आहे.
आणि भगवंताचं जीवन सुरू झालं. भगवंतानी वेगवेगळ्या बोटामध्ये वेगवेगळा आचार ठेवलेला आहे. या बोटामुळे लिंबाचा आचार, त्याच्यामध्ये आंब्याचा आचार, त्याच्यामध्ये आवळ्याचा आचार, वेगवेगळे आचार भगवंत खायला लागलेले.